28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वाटेगावात गेल्या 11 वर्षापासून एक सामाजिक उपक्रम राबविला जातो। अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला लाखो अनुयायी वाटेगावात 1 ऑगस्टला येतात, हात जोडून अभिवादन करतात। पण या हजारो भाविकांच्या पोटाची भूक कोण भागवतो? गेल्या तब्बल 11 वर्षांपासून एक सामाजिक उपक्रम निस्वार्थपणे ही जबाबदारी पार पाडत आहे। सांगली जिल्ह्यातील मातंग चेतना परिषदेने सुरू केलेले हे मोफत अन्नछत्र आज अण्णाभाऊंच्या विचारांनीतकेच प्रेरणादायी ठरत आहे। पाहूया आमच्या प्रतिनिधीचा हा विशेष रिपोर्ट। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाव उच्चारताच डोळ्यासमोर उभा राहतो संघर्ष, स्वाभिमान आणि समाजसेवेचा अखंड प्रवास। दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील अण्णाभाऊंची जन्मभूमी वाटेगाव येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो अनुयायी दाखल होतात। अण्णाभाऊंना अभिवादन करतात, त्यांच्या स्मृतींना वंदन करतात आणि विचारांची प्रेरणा घेऊन परत जातात। मात्र या हजारो भाविकांची होणारी गैरसोय मातंग चेतना परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अचूक ओळखली आणि त्यातूनच जन्माला आला एक सेवाभावी संकल्प। गेल्या 11 वर्षांपासून अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाटेगावात अखंड मोफत अन्नछत्र, जात, धर्म, पंथ किंवा कोणताही भेद न ठेवता येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला प्रेमाने आणि आपुलकीने भोजन दिले जाते। ही केवळ जेवणाची व्यवस्था नाही, तर अण्णाभाऊंनी दिलेल्या समता, बंधुता आणि माणुसकीच्या विचारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी आहे। अण्णाभाऊंना अभिवादन करून भाविकांचे डोळे तृप्त होतात आणि मातंग चेतना परिषदेच्या या अन्नछत्रात प्रेमाने भोजन केल्यानंतर त्यांचे मनही समाधानाने भरून जाते। सेवेचा हा वसा, अण्णाभाऊंच्या विचारांचा हा वारसा आणि समाजाप्रती असलेली ही निस्वार्थ बांधिलकी, यामुळे मातंग चेतना परिषदेचा हा उपक्रम आज हजारो भाविकांसाठी आधारवड ठरत आहे। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड। महाराष्ट्रासाठी साहित्यातला एक उजळता दीप असं म्हणूया, कारण या 1 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे या वाटेगाव मध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यांनी आपल्या लेखणीने, आपल्या साहित्याने संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगामध्ये 7व्या स्थानी आपलं नाव, आपल्या गावाचं नाव आणि सांगली जिल्ह्याचं नाव प्रस्थापित केलेलं आहे। आणि त्याच गावामध्ये 1 ऑगस्ट निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी येणारे भाविक लोक मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातून वाटेगावला येत असतात आणि त्या भाविकांच्यासाठी सांगली जिल्ह्यातील काही मातब्बर मंडळी भोजनाची व्यवस्था त्यांच्यासाठी करते। तर त्यांच्याकडनं आपण थोडंसं त्यांचा अनुभव जाणून घेऊया। साहेब, जय लहूजी। जय लहूजी। काय सांगाल आपण आज 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त येणाऱ्या भाविकांसाठी आपण जो प्रत्येक वर्षी न चुकता इथं जेवणाची व्यवस्था करता किंवा आपण थोडक्यात त्याला म्हणू महाप्रसादाचे जे आयोजन करता, याबाबत आपल्याला कशी प्रेरणा मिळाली आणि यामध्ये किती लोकांचा समावेश आहे आणि याचं आयोजन कसं असते आणि किती वाजेपासून किती वाजेपर्यंत चालते, याबाबत आपण थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा। नमस्कार, माझं नाव सतीश बल्लाळ, मी सांगलीमधून येतो। आम्ही 2015 सालीपासून हा मोफत भोजनाचा कार्यक्रम इथं आयोजित करतोय। आम्ही त्याच्या अगोदर म्हणजे 2012, 13, 14 हे 3 वर्ष सलग आम्ही येत होतो। तर आम्ही बघत होतो की संपूर्ण महाराष्ट्रातून येणारा जो अण्णाभाऊ प्रेमी आहे तो इथं यायचा, अण्णाभाऊंना अभिवादन करायचा आणि कुठं तर हायवेला कुठल्या तर हॉटेलला बसून जेवण करत होता। आणि काही लोक अशी होती की जे 2-2 दिवस प्रवास करून याची, सोबत येताना भाकरी, झुणका असं काहीतरी बांधून घेऊन याची, इथे जेवायची ते जायची। हे आम्ही जेव्हा इथं बघितलं त्यावेळी आम्हाला असं वाटलं की अण्णाभाऊ साठे हे आपल्या जिल्ह्यातले आहेत आणि आपल्या जिल्ह्यातल्या माणसाला ज्या अभिवादन करायला जे संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात, तर त्यांच्या पोटाची सोय आपण इथं करायला पाहिजे। आणि इथून उपाशी जाणं हे काय बरोबर आपल्याला वाटत नाही। अण्णाभाऊंना अभिवादन केल्यानंतर अण्णाभाऊ प्रेमी जो आहे तो, हा अनुयायी जो आहे अण्णाभाऊंचा, तर तो इथून उपाशी जाता कामा नये यासाठी आम्ही 2015 साली हे ठरवलं। 2015 साली आम्ही सालीपासून हे भोजनाचा आम्ही उपक्रम चालू केला। त्याला आज 11 वर्ष पूर्ण होतात आणि आज आम्ही 3,500 लोकांचा प्रसाद करतोय। आम्ही सुरुवातीला फक्त 500 लोकांचा प्रसाद केला होता, ती संख्या वाढत आज 3,500 लोकांच्या वर आलेली आहे। यामध्ये आम्ही 10-15 जण मुख्य कार्यकर्ते आहोत, त्यातले इथले स्थानिक काही लोक आहेत वाटेगाव मधील, त्यांनी खूप चांगली मदत आम्हाला केली आणि संपूर्ण राज्यातील संपूर्ण मातंग समाजाला, इतर समाजांना मी अण्णाभाऊ साठे जयंतीच्या शुभेच्छा देतो व महाराष्ट्र सरकारचे शतशः आभार मानतो। त्यांनी 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठेंचा जन्मदिन हा वाचन प्रेम, लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवले। त्यामुळे महाराष्ट्र सरकारचं पण मी आभार मानतो। त्याच पद्धतीनं येणाऱ्या 9 तारखेला
आमचे बंधू प्रशांत भाऊ सदामते यांच्या अध्यक्षतेखाली सांगलीमध्ये आरक्षण उपवर्गीकरणाचा खूप मोठा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. तर या मोर्चाला सांगली जिल्ह्यातल्या संपूर्ण सगळ्या बांधवांनी उपस्थित राहावं व आरक्षण उपवर्गीकरणाचा जो पाया आपण रचलेला आहे तो अधिक भक्कम करावा एवढं मी आपणास सांगतो. तर बघा मित्रांनो, अण्णाभाऊंचे अनुयायी पूर्ण महाराष्ट्रातून इथं 1 ऑगस्ट निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या जन्मस्थानी येत असतात आणि त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी हे अन्नदाते त्यांच्यासाठी इथे जेवणाचा म्हणूया, महाप्रसादाचा म्हणूया, वितरणाचा कार्यक्रम आज गेल्या 11 वर्षापासून करत आहे. मी इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड.